इतका चालू होण्यापूर्वी आणि व्हॅनवाल्यांना बाहेर काढण्याचं काम होतं. आज 4 वाजत आहे, सकाळी 7 वाजल्यापासून मुलं घराच्या बाहेर पळालेले आहे. मुलं अजूनपर्यंत जेवण नाही केलेलं आहे, तशाच स्थितीमध्ये पडलेलं आहे. आज हा जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे, जिथे की हा जो काम करत आहे, त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे. ठीक आहे. आपण बघू शकता की कशा प्रकारे स्थिती आहे. पालक देखील धास्तावलेले आहेत आणि मुलांना हळूहळू बाहेर काढण्यात येत आहे. आपण बघू शकता की काम थांबल्यामुळे अक्षरशः शाळेभोवती नदीचं रूप झालेलं आहे. जवळपास गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि अशात जर मुलांना काही झालं तर त्याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न मात्र विचारला जात आहे. नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे. स्थिती ही झाली आहे. अजून पावसाळ्याचे 2 महिने बाकी आहे. जर असा पाऊस नेहमी येत गेला तर काय स्थिती होईल आणि नागरिकांचा संतापाचा उद्रेक होईल. त्यामुळे प्रशासनानं देखील आवश्यक ती काळजी घ्यावी, एवढंच नागरिकांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन विलास खडसेसोबत मी राहुल जोशी, USN न्यूज, नागपूर. खूप पाणी आहे आतमध्ये आणि मुलं येतात, एक एक पेरेंट्स पण येतात आहे, टीचर्स पण काळजी घेतात आहे, व्हॅनवाले पण आहेत आणि हे जे रेस्क्यू करणारे आलेत ते खूप छान मदत करतात आहेत आणि पेरेंट्सला पण प्रॉपर करायला पाहिजे. पण फक्त तेच की रस्ता इथला जर व्यवस्थित झाला असतं तर ही परिस्थिती झाली नसती, एवढं वाटतं. फक्त तर लवकर हे केलं पाहिजे. नमस्कार. फार आनंदी दिवस आहे. उद्या सुट्टी डिक्लेअर झालेली, आम्ही झोपणार आहे. आपण बघू शकता की कशा प्रकारे मुलांना पाठीवर घेऊन पालक असो किंवा व्हॅन चालक असो, ऑटो चालक असो, हे व्यवस्थित किंवा स्वतःहून पुढे आलेले नागरिक असो, लहान मुलांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात येत आहे. मागच्या 3 वर्षापासून हा रस्त्याचं काम चालू आहे. प्रिन्सिपल मॅडमने बोलले होते आणि कॉन्ट्रॅक्टरला की हा रस्त्याचं काम तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा, पण नाही केलं. 2 महिने पूर्ण खाली होता, 2 महिने सुट्ट्या होत्या, त्यावेळेस काम नाही केलं. पण प्रशासनाला आता याचं उत्तर द्यावं लागेल. हे खूप बेकार काम केलेलं आहे यावेळेस. कधीपासून सुरू केले तुम्ही कामे? बघा, सगळ्यात मोठा महत्त्वाचा तो पालक हा एक मुलाचा विचार करतो, पण आमच्याजवळ 1000, 2000, 3000 विद्यार्थी आहे. आम्हाला सगळ्यांची काळजी आहे. आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना उचलून जसं होईल तसं आम्ही करून घेतो आहे त्यांना. आणि व्यवस्थितरित्या पॅरेंट्स, नॉर्मली जे पॅरेंट्सचे विद्यार्थी होते ते सगळे गेलेले आहेत. आता फक्त ॲटो इथून जाऊ नाही शकणार. आपण काय करतो आहे, ॲटोच्या मुलांना आपण तिथे थांबवलं आहे, वर्गात जायला लावलं आहे आणि पॅरेंट्सला फोन करून त्यांना म्हणतो आहे की तुम्ही मुलांना घ्यायला आहे. आम्ही 100% जेवढी काळजी आहे ती काळजी घेतो आहे पोरांची. त्याच्यात काही शंका नाही. फक्त प्रशासनाने लवकरात लवकर हा रोड बनवा, त्यामुळे हा त्रास आहे. हा रोड जो बनत नाही आहे त्यामुळे हा त्रास आहे, बाकी काहीच नाही. आम्ही सोमवार निकाला शाळेच्या आतील भागात आहोत. आपण पाहू शकता की पाणी जरी आता उसरलेलं आहे तरी जेव्हा पाऊस जोरात होता तेव्हा गुडघाभर पाणी होतं आणि त्यामुळेच पालकांसह शिक्षक देखील धास्तावले होते. मात्र पाऊस देखील ओसरत चालला आणि हळूहळू मुलांना सुखरूपपणे त्यांच्या पालकांना आणि यांना सुपूर्द करण्यात येत आहे. काय सांगाल तुम्ही? अभी क्या बोल सकती हूँ, रोड का काम जल्दी से जल्दी होना चाहिए, उसके कारण ये इतना पानी भरा है. अच्छा, स्कूल टीचर्स ने आपका प्रॉपर केयर किया? हाँ किया, एकदम अच्छे से केयर किया स्कूल में. पालक म्हणून काय सांगाल? बाहेर जे काम सुरू आहे ना, त्यांना म्हणा रिक्वेस्ट आहे तर लवकर कंप्लीट करा, नाही तर काहीतरी बंद करून सुरू तरी करा म्हणा रस्ता, जेणेकरून म्हणजे त्रास होणार नाही. असा 1 वर्ष झाला, 2 वर्ष झाले, आम्ही तेच पाहतो आहे. काय माहीत नाही प्रशासन काय करतं काय नाही. शाळेसमोरील रस्ता लवकरात लवकर पूर्ण करा अशी आक्रमकपणे मागणी पालक करतायत. पण लहानपणी एक बडबड गीत होतं की शाळेभोवती तळ साचून सुट्टी मिळेल का, असं ती ओळ होती आणि कदाचित देवानं ही गोष्ट ऐकली आणि शाळेभोवती अक्षरशः खरंच तळ साचलं आणि मुलांना सुट्टी मिळाली. ताबडतोब ज्या वेळेला लक्षात आलं की पाणी बऱ्यापैकी भरत आहे, ताबडतोब पालकांना याविषयी कळवण्यात आलं. डिझास्टर मॅनेजमेंटला कॉल करण्यात आलं होतं. फायर ब्रिगेड पण ताबडतोब आले आणि मुलांना हळूहळू, छोट्या मुलांना पहिले या पद्धतीने बाहेर काढण्याची व्यवस्था लावली. आणि जे मोठे मुलं आहेत आणि ज्यांचे शाळा सुटायला अजून थोडा वेळ आहे त्यांना सुरक्षित पहिल्या मजल्यावरती वर्गांमध्ये बसवलेलं आहे आणि शिक्षक त्यांची काळजी घेतात आहे. आणि आता परिस्थिती बऱ्यापैकी निवळली आहे. हळूहळू त्या मुलांना सुरक्षितपणे सोडण्यात येईल.
शाळेसमोरील रस्त्याचे बांधकाम म्हणजे अनेक महिन्यांपासून अपूर्ण आहे, पालकांचा रोष आहे. काय सांगाल, तुम्ही प्रशासनाला कळवलं त्याबद्दल? मी 14 तारखेला या महिन्याच्या म्युन्सिपल कमिशनरला या संदर्भात पत्र लिहिलं होतं की ह्या रस्त्याच्या कामामुळे अशा पद्धतीची परिस्थिती ओढवू शकते, याबद्दल आपण लवकर योग्य ती कारवाई करावी. परंतु असं दिसतं आहे की विशेष त्याबद्दल काही त्याचं दखल घेण्यात आली नाही आणि त्यामुळे आज या पद्धतीची परिस्थिती डेव्हलप झालेली आहे. आज 28 तारीख आहे, म्हणजे माझं पत्र देऊन 14 दिवस होऊन गेलेले आहेत, तरी पण त्याची काही दखल घेण्यात आली नाही आणि म्हणूनच ही परिस्थिती ओढवली आहे. खरं तर हे काम उन्हातच होणं अपेक्षित होतं. कॉन्ट्रॅक्टरबद्दल काय म्हणतो? बघा, एप्रिल, मे आणि जून जवळपास 2.5 महिने मुलं शाळेत नसतात. त्यावेळेला हे काम नक्की करता आलं असतं. त्यावेळेला ते काम न करता ऐन शाळा सुरू झाल्यानंतर आणि पावसाळा पण सुरू झाल्यानंतर हे काम घेण्यात आलं आणि मला वाटतं ही जी मिस प्लॅनिंग आहे, मिस कॅल्क्युलेशन आहे, याच्यामुळेच अशी परिस्थिती ओढवली आहे. पाऊस वाढला आणि शाळेभोवती पाणी साचलेलं आहे आणि मुलगा कसा घरी येईल या चिंतेतून पालक देखील धास्तावले. अनेक ऑटो चालक आणि व्हॅन चालक इथे पोहोचले नाही, त्यामुळे आपल्या मुलांना घेण्यासाठी पालक स्वतः आले आणि आपण पाहू शकता की पाणी किती म्हणजे पाण्याचा प्रवाह किती मोठ्या प्रमाणात आहे. आपण शाळेबाहेर उभी असलेली जी व्हॅन आहे, अक्षरशः त्याच्या आतपर्यंत पाणी शिरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अजूनही पाऊस येतो आहे आणि आपण पाहू शकता की शाळेच्या बाहेर पालकांची गर्दी झालेली आहे आणि आपल्या पाल्यांना घेण्यासाठी पालक इथे उपस्थित आहेत. तसंच ऑटो चालक आणि व्हॅन चालक देखील आलेले आहे. मुलगा आपला सुखरूप येईल का या चिंतेत पालक अडकले आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीनं सुधारावा, याची जे काही रस्ता तातडीनं बनवण्यात यावा एवढी मागणी नागरिक करतायत. नाही, आता मागच्या 2 घंट्यापासून आम्ही सगळे फील्डवर फिरत असताना एक लक्ष झालेलं आहे की आज नागपूरमध्ये येलो अलर्ट होता, परंतु अचानकपणे सिस्टेम चेंज झाल्यामुळे तो ऑरेंज अलर्टमध्ये कन्वर्ट झालेला. आणि तुम्ही बघत असाल, आत्ता मी माहिती घेतली IMDकडून, मागच्या 3 घंट्यामध्ये जवळपास 110 mm पाऊस झाला, जो दिवसामध्ये त्याला अतिवृष्टी आपण म्हणतो. त्यामुळे जर तुम्ही मागच्या बघितलं, सगळे नाले ओव्हरफ्लो होत आणि त्याचा ओव्हरफ्लो होत असल्यामुळे माझी सगळ्यांना, नागपूरकरांना, नागपूरच्या नागरिकांना एकच विनंती आहे की पुढचे 2 दिवस, आजचा, उद्याचा आणि परवाचा ऑरेंज अलर्ट असल्यामुळे नागरिकांनी कृपया कामाबिना घराच्या बाहेर न निघावे. आता एक प्रश्न आला की शाळा उद्या सुरू ठेवायच्या की बंद ठेवायच्या, ते आम्ही आज बसून जिल्हाधिकारी महोदयांसोबत चर्चा करून त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ. जर वाटलं तर शाळा निश्चितपणे बंद करण्यात येईल, कारण नागरिकांची सेफ्टी फर्स्ट आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे की पुढचे 2 दिवस, समोरचे 2 दिवस अति क्रिटिकल असल्यामुळे नागरिकांनीसुद्धा जे प्रशासन आम्ही आव्हान करतो, आम्ही जे ॲडवायझरी देतो त्याचं काळजी घ्यावी त्याची, आणि अननेसेसरी ॲडव्हेंचर करण्यासाठी घराच्या बाहेर पडू नका, कारण ते रिस्की असू शकते. आणि सध्या आमचे पूर्ण फायर स्टेशनची टीम, जी पंपिंगची टीम आणि जे वृक्ष पडतात त्याची ट्री कटिंगची टीम सगळी रस्त्यावर आहे. आणि जसे जसे आम्हाला माहिती भेटत आहे, आमची मनपामधली, सिव्हिलमधली जे कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे तिचं CCTV आणि जे आमचे हॉटलाईन्स आहेत ते सुद्धा ॲक्टिवेट झालेले आहे. त्यामुळे पुढचे 2 दिवस, 2.5 दिवस, आजचा अर्धा दिवस आणि उद्या, आजसुद्धा ऑरेंज अलर्ट आहे. आणि आपण बघितलं की आतासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बादल झालेले आहेत, त्यामुळे सगळी नागरिकांनी काळजी घ्यावी. या ठिकाणी पाऊस खूप झालेला असला तरी या ठिकाणी काम जे आहे ते पावसाळ्यात सुरू आहे, JCB पडला आहे, माती रस्त्यावर आहे. नाही, जे आपण जे काम बघत आहे हे काम वर्ल्ड बँक डिव्हिजनच्या मार्फत करते आणि हे काम एका साईडचा रस्ता झालेला आहे. दुसऱ्या साईडचा रस्ता करण्याच्या आधी हे ड्रेन टाकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही ड्रेन जर पूर्ण झाली तर असं आपल्याला दृश्य बघायला मिळणार नाही, कारण पाणी लो लाईंग वरचा भाग आहे आणि तो खालचा भाग आहे, त्यामुळे पाणी निघायसाठी आपल्याला ड्रेन आपण काम करत आहोत. आणि मोठ्या प्रमाणावर ॲम्युनिटी इथे असल्यामुळे ते आम्ही ॲम्युनिटी शिफ्ट करून आम्ही वर्ल्ड बँक डिव्हिजनला काम करायला तात्काळ सांगणार आहे. कारवाई होणार काम घेण्यात येत होतं, पावसाळ्यात काम घेऊ नये, अगदी प्रवेशद्वाराच्या समोरच हे काम घेण्यात येत आहे, म्हणून 14 तारखेला प्राचार्यांनी स्वतः पत्र दिलं होतं, तरीही हे काम थांबलं नाही. त्यामुळे नाही, मी 2 दिवसाआधी इथे येऊन गेलो. सगळ्या टीम म्हणजे BSNLची टीम, आमची वॉटर सप्लाय, सॅनिटेशन, वर्ल्ड बँक, ही काम करणं अत्यंत क्रिटिकल आहे. त्यामुळे बिकॉज हे रस्त्याचं काम नाही आहे, हे ड्रेनचं काम आहे. जेणेकरून जसं या साईडला आता पाऊस तुम्हाला दिसत नाही, कारण याच्याखाली ड्रेन झालेला आहे, पाणी निघत आहे. या साईडचं ड्रेनचं काम आहे, परंतु क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर
ॲम्युनिटी असल्यामुळे त्याला वेळ लागला आणि हे काम आता सुरुवात केलेलं नाही आहे. हे 1 वर्षापासून सुरू आहे. आम्ही तात्काळ बंद सुरू करण्याचं काम आम्ही करू पूर्ण. काय कारवाई होणार आहे? ते आता मी चेक आरोप आहे. आता वर्ल्ड बँकच्या टीमला बोलवलं आहे संध्याकाळी. जे पण असेल अगर अकाउंटेबिलिटी असेल तर अकाउंटेबिलिटी फिक्स होईल. शहरातल्या कुठल्या कुठल्या भागामध्ये सर मुसळधार पाऊस झालेला त्याच्यामुळे पाणी साचलं आहे? संपूर्ण कॉर्पोरेशन एरियामध्ये पाऊस झालेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी लो लाईंग एरिया आहे, मी स्वतः आता एअरपोर्टच्या भागामध्ये गेलो, मनीष नगर RUB बघितला आहे. सगळ्या ठिकाणी आमचं रिस्पॉन्स टीम करण्यात आहे. परंतु नेचरसमोर जर ज्या पंपची कॅपॅसिटी आहे त्याच्या 3 पट 4 पट जर पाऊस झाला त्याला निघायला टाईम लागला, परंतु 2-3 घंट्यामध्ये पाणी आम्ही काढण्याचा प्रयत्न करू.